उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंददायक काळ म्हणजे उन्हाळी सुट्टी. वर्षभर अभ्यास, परीक्षा आणि शालेय कामांमुळे दमलेल्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी म्हणजे जणू स्वर्गसुखच. कष्टानंतर विश्रांती म्हणजे खरं सुख हे या सुट्टीत खऱ्या अर्थाने जाणवते. काम झालं की विश्रांती हवीच या उक्तीप्रमाणे उन्हाळी सुट्टी ही विश्रांतीचा कालावधी असतो. या सुट्टीत विद्यार्थी नवे छंद जोपासतात, फिरायला जातात, कुटुंबासोबत वेळ घालवतात, अभ्यासाचा ताण कमी होतो आणि मन मोकळे होते. उन्हाळी सुट्टी म्हणजे आनंदाचा बहर. माझ्या शाळेत उन्हाळी सुट्टी लागल्यावर मी सगळ्यात आधी आजी आजोबांच्या गावी जातो. आपले घर म्हणजे आपले स्वर्ग हे खरं असलं तरी आजोळी जाण्याचा आनंद वेगळाच असतो. तिथे मोकळ्या हवेत खेळणे, नदीत पोहणे आणि झाडांवर चढणे हे सारे अनुभव अविस्मरणीय असतात. याशिवाय उन्हाळी सुट्टीत मी माझ्या आवडत्या पुस्तकांचे वाचन करतो. वाचन हे ज्ञानाचे भांडार असे म्हणतात आणि सुट्टी म्हणजे वाचनासाठी सुवर्ण संधी. दरवर्षी मी किमान 5 नवीन पुस्तके वाचण्याचा संकल्प करतो. सुट्टीमध्ये खेळ, चित्रकला, पाककला अशा छंदांना वेळ देतो. जगावे ते भटकत भटकत असे म्हणतात. उन्हाळी सुट्टीत अनेक जण गिरनार, महाबळेश्वर, गोवा अशा थंड ठिकाणी जातात. मी गेल्या वर्षी कुटुंबासोबत महाबळेश्वरला गेलो होतो. तेथे थंड हवामान, स्ट्रॉबेरी, फळबाग आणि निसर्गरम्य दृश्य अजूनही आठवतात. काम नुसते उद्यावर टाकू नये हे लक्षात ठेवून सुट्टीत थोडा अभ्यास करणे आवश्यक असते. सुट्टी म्हणजे केवळ मजा नव्हे तर आपले भवितव्य घडवण्याची संधी देखील आहे. जशी करणी तशी फळं, म्हणून सुट्टीत थोडी पुनरावृत्ती करणे फायद्याचे असते. उन्हाळी सुट्टी म्हणजे आनंदाची पर्वणी. यात विश्रांती, फिरस्ती, नवे अनुभव आणि नवे ज्ञान मिळते. कष्ट करा पण विश्रांतीही घ्या हा संदेश उन्हाळी सुट्टी आपल्याला शिकवते. ही सुट्टी फक्त खेळण्यासाठी नाही तर आपल्या स्वतःला ओळखण्याची आणि घडवण्याची एक सुंदर संधी आहे. म्हणूनच उन्हाळी सुट्टीत हसत, खेळत, शिकत, भटकत आनंदाने घालवावी. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.